उपस्थित मुख्याध्यापिका उपस्थित मुख्याध्यापिका मान्यवर शिक्षक वृंद कर्मचारी माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस फक्त झेंडा फडकवणे राष्ट्रगीत म्हणणे इतक्यापुरतंच मर्यादित नाही तर आजच्या महत्त्वाच्या गाण्यात सामावलेलं आहे ए मेरे वतन के लोग ए मेरे वतन के लोग जरा आँखों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। या दोन ओळींमध्ये आजचं महत्त्व सामावलेलं आहे। 15 ऑगस्ट 1947 पहिला स्वातंत्र्य दिवस काय सहजासहजी मिळाला का हो? पहिला स्वातंत्र्य दिवस काय सहजासहजी मिळाला का हो? नाही, याचा इतिहास खूप मोठा आहे। आपला भारत देश कसा होता याचा गीतकार करण्याकरिता डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा सोन्याचा धूर निघत होता। असा सुखी संपन्न समृद्ध देश त्याच्या संपन्नतेला दृष्ट लागले। भारत देश स्वतंत्र होण्याआधी पारतंत्र्यात होता। इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम यांनी सिंधवर विजय प्राप्त करून आपल्या साम्राज्याला स्थापन केले। भारतामध्ये 1526 पानिपतच्या युद्धात मुघल राजा बाबर ने विजय प्राप्त करून मुघल शासनाला प्रारंभ केला। तेव्हापासून भारतामध्ये मुघल साम्राज्याचा विस्तार होत गेला। या साम्राज्यात भारतीयांवर कसे अत्याचार होत होते याचं वर्णन थोर राष्ट्रीय संत समर्थ रामदास स्वामी यांनी केलेले आहे। रामदास स्वामी म्हणतात, किती बुधळीय ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शाहुकी झाले वाकविल्या, किती एक देशात गेल्या विकिल्या, किती सुंदर हा झोली मेल्या। हा अत्याचार त्यांना पावला नाही। त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिले। पत्र मोठे होते, त्यातली एक ओळ आवडली म्हणून सांगतो, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता। समर्थ म्हणतात, या महाराष्ट्राला देशाला तुमच्याशिवाय आधार नाही। छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढून 1643 मध्ये पहिला तोरणा गड किल्ला जिंकून मराठी साम्राज्य स्थापन करतात। धर्मरक्षणासाठी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढतात आणि मुघलांविरुद्ध लढून 280 किल्ले जिंकतात। मुघलांनंतर भारतामध्ये ब्रिटिशांनी पाय रोवले। ब्रिटिश लोकांविरुद्ध संपूर्ण भारतात 1857चा उठाव झाला। अनेक क्रांतिकारक जसे वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, झाशी की राणी लक्ष्मीबाई, स्वतंत्रवीर सावरकर इत्यादी भारत मातेला स्वातंत्र्य करण्याची जिद्द यांच्यात होती। अंग्रेज चले जाओ मैं मेरी झांसी नहीं दूंगी, तू मुझे खुद तो मैं तुम्हें आजादी दूंगा अशा घोषणा देत आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मातृभूमीबद्दलचे प्रेम जयोस्तुते श्री महात्मा गांधी शिवास्पदे शुभदे हे गीतातून पाहायला मिळते। संपूर्ण तन मन धन त्यांनी भारत मातेला स्वतंत्र करण्यामध्ये लावलं, म्हणून आपण सुवर्णावसर पाहत आहोत। आता आपल्या प्रत्येकाची जबाबदारी बनते की मिळालेल्या स्वातंत्र्याला टिकून ठेवायची। विजयी विश्व तिरंगा प्यारे झेंडा ऊंचा रहे हमारा। हा तिरंगा संपूर्ण भारतात उंच राहण्यासाठी आपण आपल्या देशावर देशबांधवावर प्रेम करूया। या तिरंग्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊया। त्याच्यासाठी आपण पायदळी तुडवू नये, प्लास्टिकचे ध्वज वापरू नये, ध्वजासोबत खेळू नये आणि चेहऱ्यावर रंगवू नये। लक्षात घ्या, तिरंगा टिकला देश टिकेल व देश टिकला तर आपण टिकू। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। हा स्वातंत्र्य दिन चिरायू हो। जय हिंद, जय भारत।